खूप लोकांना मराठी शिकायचंय असं अमित ठाकरे म्हणतायत. मराठी बोलण्याचे खूप गोड प्रयत्न सुरू आहेत. मराठी शिकायची नसेल तर ते मार खातील असं अमित ठाकरे यांनी इशारा देत म्हटलंय. उत्तरेत किंवा दक्षिणेमध्ये अशी मुजोरी दाखवाल का असा सवाल सुद्धा अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय. तुम्हाला कोण म्हणतंय की अभंग म्हणा, पण तुम्ही किमान मराठी बोलायला सुरुवात तरी करा असं सुद्धा अमित ठाकरे यांचं म्हणणं आहे. हे बघा, खूप लोकांना शिकायचं. आता आजच मी एक आमच्या विद्यार्थी सेनेच्या पेजवर एक व्हिडिओ टाकला. काही भाई आहेत, उत्तर प्रदेशवरून आलेत, खूप उत्तम मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि खूप असं ते खूप क्यूट वाटलं मला ते, की खूप गोडपणे ते प्रयत्न करतात. प्रयत्न चालू आहे त्यांचा, ते सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे जिकडे चांगलं आहे तिकडे चांगलं आहे, पण जिकडे तुम्ही आमच्याकडे येऊन बोलाल की आम्ही शिकणारच नाही, तिकडे मारच खाणार. हे असं नाही करू शकत. हे तुम्ही गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, दक्षिणेत जा, तिकडे जाऊन बोला आम्ही हिंदीच बोलणार, किंवा आपण तिकडे जाऊन मराठीत बोलू, ते बोलतील आपल्याशी. सुरुवात तर करा तुम्ही. तुम्ही एक बोललात आमच्याशी मराठीत तर आम्हाला किती बरं वाटेल. तुटक्या फुटक्या मराठीत बोला, पण एक आपल्याला बरं वाटतं ना, आपल्या राज्यात येऊन शिकण्याचा तरी प्रयत्न करताय. तुम्हाला शिकायला जेवढा वेळ लागेल, पण आता टॅक्सी चालक, रिक्षा चालकांचं पण मी हेच बोलतो, तुम्हाला कोण बोलतं अभंग म्हणायला किंवा गायला? तुम्हाला बेसिक मराठी चालू तर करा. आम्हाला एक बरं वाटू दे की आमच्या राज्यातून शिकतायत. म्हणून मी आज त्या युपी बिहार मधनं जे आलेत, मी काही असतील लोक, त्यांचा व्हिडिओ टाकला की मला खूप आवडलं. प्रयत्न तरी करतायत, प्रयत्न चालू केले. आणि जिकडे प्रयत्न चालू करता तुम्ही मराठी शिकायचं, तिकडे खरंच सलाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.